आणि इथून मात्र आज या स्पर्धेला निरोप घेतला जाईल. पंचांचा ग्रीन सिग्नल, केपी सरांचा ग्रीन सिग्नल येतो. पहिला चेंडू फेकण्यासाठी सज्ज राहा. वैभव पवार फॉलो स्ट्राईक. दोघांना पुलशा शुभेच्छा. पहिला चेंडू कोलंदाजाचा होता, सरळ दिशेत खेळण्याचा प्रयत्न होता, ऑफसाईडचा फटका आहे. 20 मध्ये चेंडू त्या ठिकाणी अडवला जातोय. लॉंग ऑफला एकदा वेधी आणि एका दाबेचे दापलक इथे अकाउंट खोललं जातं. वैयक्तिक सांघिक अकाउंट या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. डबल विचार केला तर चांगली गोलंदाजी सातत्याने या मैदानात तुम्ही पाहिले राहुलला खेळताना. मागच्या काही दिवसामध्ये आयोजन होतं भूमीपाडा संघाचं आणि त्याच आयोजनामध्ये आपला संघाचा वैयक्तिक संघ मात्र क्वालिफाय झाला होता. तिथून मात्र याच मैदानात सातत्याने फुलटा चेंडू होता, कॅपमध्ये चेंडूला फेकून दिला. ऑनसाइडचा फटका. 20 चेंडू सामना या आउटफील्ड खूप फास्ट आहे. चेंडू जातोय सीमा रेषा पार येतोय सोनूच्या बॅट मधला. इथून मात्र हा चौकार. सोनू दिवेकर हा खेळाडू कमी वयातच त्याने मात्र इथे मात्र आपल्या क्रिकेटमध्ये खूप मोठी छाप सोडली गेल्या. म्हटलं जातं नेहमीच छोटा तीर वाकरे गंभीर अशी सातत्याने चांगली फलंदाजी त्याच्या माध्यमातून नेहमीच आपल्याला पाहायला मिळते. हा चेंडू अपेक्षा खूपच बाहेर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. आणि तिथे आपल्याला पाहायला वाच्या स्वरूपात दापलक पुढे सरकत असताना दापलकावर धावसंख्या 6 धावा एसटी रक्षकाच्या हातात आपल्याला पाहायला मिळाला. विनोददादा भोपी आहेत एसटी रक्षकाच्या स्वरूपात आपल्याला पाहायला मिळतात. एक आयोजक आहेत त्यांचं सुद्धा या स्पर्धेच्या वतीने तसे स्वागत आहे. हलक्या हाताने टॅप केलं जातं. फर्स्ट क्षेत्ररक्षक आहे त्याला बीट करून चेंडू चाललाय. एक धाव कंप्लीट धोक्याची घंटा, परंतु गुड रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला इथे मात्र खेळ पाहायला मिळतो. कॉलिंग चांगलं आहे दोघांमध्ये आणि इथून मात्र कॉम्बिनेशन चांगला आहे. पार्टनरशिप अद्यापर्यंत बिल्डअप केली जाते. पार्टनरशिप खूप महत्वाची आहे. 8 धावा दापलकावर आपल्याला पाहायला मिळतात. इथून शंकर शेठ सावंत जांभिवली गाव्यास खेळाडूच्या संघाच्या आणि खेळाडूचा विचार केला तर वैभव आणि सोनू. वैभवचा विचार केला तर 1 चेंडू फेस केला जातो. सोनूचा विचार केला तर 2 चेंडू फेस करत असताना 6 धावसंख्या आपल्या नावावर करून घेतल्या आणि स्कोर कार्ड पूर्णपणे 8 या धावसंख्येवर आपल्याला पाहायला मिळतोय. आडव्या बॅटने क्रॉस बॅटर फटका. त्या फटक्यावाली क्षेत्ररक्षक आहे तिथे लक्ष्मण होते, परंतु त्याला बीट करून चेंडू चाललाय. 1 बाउन्स ओव्हर दी रूट. हाताला थोडासा स्पर्श करत असताना ऑन साइडचा फटका चांगला होता. तिथून मात्र येतोय हा चौकार. आणि चौकाराच्या मदतीने स्कोर कार्ड डबल डिजिट मध्ये आपल्याला पाहायला मिळते. ऑन दी स्कोर बोर्ड ऑल टीम पहिला शंकर शेठ सावंत जांभिवली गाव या संघाच्या धावसंख्या लागत असताना 12 धावा. उलटा चेंडू लॉफ उलटाच बनव लागला गॅपमध्ये चेंडू तिथून मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. मिड विकेट शॉर्ट विकेट बीट करून चेंडू चालला मैदानाला गुदगुल्या करत असताना अजून एक येतोय दमदार चौकार. ऑफ साइडचा फटका येतोय. लागतोय राहुल या गोलंदाजाला चटका. षटपी चेंडूचा पूल करण्याचा प्रयत्न पंच आमच्याकडे तर वळलेत. अद्याप डिसिजन पेंडिंग. आयसीसी नियम क्रमांक 22 खेळपट्टीवर लागत असताना इथून मात्र हा वाईट चेंडू आहे आणि इथून मात्र वाईटच्या स्वरूपात एक्स्ट्राच्या स्वरूपात धाव ऍड केली जाईल. दापलकावर धावसंख्या आपल्याला 17 धाव पाहायला मिळतं. पहिलाच ओळला बनवलं जातं रबडासारखं खेचलं जातं. सोडून अद्याप टॉप गिअर मध्ये फलंदाजी करत असताना फटका चांगला आडव्या बॅटने क्रॉस बॅटेड फटका. लिप्स लागले क्षेत्ररक्षक कोणीच नाही जवळपास. 1 बाउन्स चेंडू अडवला तर जातो, परंतु आपल्या संघासाठी इथे मात्र फक्त 1 धाव वाचवत असताना क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतो. या 3 धावेच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे ढकलत जाईल आणि 3 धावेच्या मदतीने दापलकावर धावसंख्या 20 या अंकावर आपल्याला पाहायला मिळतं.
थोडस महागडे षटक हाताळले जात होते त्या ठिकाणी मात्र या पहिल्याच ओव्हरला 20 धावा आल्या गेल्यात. आता प्रोजेक्टचे स्कोर या ठिकाणी आपल्याला दाखवत असताना जवळपास 80च्या टप्प्यात आपल्याला प्रोजेक्टचे स्कोर दाखवत आहे. परंतु या ठिकाणी गोलंदाजी करावी लागेल. दारदार गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळतं. भोपीपाडा संघाला विसरून चालणार नाही. अभ्यशी भोपीपाडा हा संघाला विसरून चालणार नाहीये. याच ठिकाणी याच मैदानात याच खेळपट्टीवर मात्र त्याच्या माध्यमातून सातत्याने चांगला खेळ आम्हाला पाहायला मिळतोय. स्पर्धा आपण पाहतो जय भोजेश्वर क्रिकेट संघ साईगाव आयोजित सरपंच चषक 2026 हे पर्व. संदीप गोलंदाजी मार्कर आडवा बॅटने इथून मात्र पुढे खेळण्याचा प्रयत्न होता. मध्ये चेंडू आला कॉर्नर क्षेत्ररक्षक होता आणि 9 ते 10 पर्यंत चेस होता. या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं एक सिंगल आलं. स्ट्राईक रोटेट केली जाते. पार्टनरशिप अद्यापर्यंत विचार केला तर 21 या आकड्यावर आपल्याला पाहायला मिळते. चांगला खेळ दोन्ही खेळाडूंच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतो. चेंडूला उघडलाय डाऊन द फिल्डर बॉल आपल्याला पाहायला मिळतो. त्या ठिकाणी चुकीचं क्षेत्ररक्षण कॉलिंग नव्हतं. इथून मात्र लो बॅट स्लाइड मध्ये चेंडू पडला गेलाय आणि जवळ जवळ चुकीचा थ्रो. चेंडू चालला पुनर्शा स्क्वेअर लेग बाउंड्री मागे आणि नशिबाचा येस टोटल धाबा 6 धाबा. नशिबाचा छक्का ओपन होत असताना या ठिकाणी टीम आपल्याला पाहायला मिळतोय. पहिलाच शंकर शेठ सावंत जांभिवली गाव या संघासाठी आज कुठेतरी नशीब बलवंत चांगला आहे. पहिल्या चेंडूवर सिंगल. दुसऱ्या चेंडूवर इथून आपल्याला पाहायला मिळालं होतं. तब्बर विचार केला तर एक संधी उपलब्ध करून दिली होती. गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. तब्बल विचार केला तर संदीप हा गोलंदाज आहे. अनुभव आहे संदीपकडे आणि त्या अनुभवाला पणाला लावावं लागेल. फटका चांगला गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न. ऑनसाइडचा फटका आहे. विसेप मध्ये चेंडू अडवला जातोय. ऑलिम्पिक ग्राफिक चेंडू आला होता. एकदा कंप्लीट केले जाते. तिथून मात्र थोडीफैकी अचूक परंतु कॅरी करता आली नाहीये. विनोद अष्टरक्षकाला आपण पाहतोय. विनोद भोपी चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून सातत्याने पाहायला मिळतो याच मैदानात आणि त्यांच्यासाठी बघितले गेले तर हे लकी ग्राउंड आहे. विनोद भोपी 28 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतात. 3 चेंडू अद्यापर्यंत फेकले जातात आणि 8 धावा खर्च केल्या जातात. संदीप या गोलंदाजाच्या माध्यमातून त्यांच्या डाव्या बाजूने ओव्हर आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. त्या ठिकाणी जवळपास क्षेत्ररक्षक कोणीच नाहीये. एनवीस होत असताना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं निर्धाव चेंडूची सांगता आणि थर्ड चेंडूच्या समाप्तीनंतर धावफलक असतील. धावफलकावर धावसंख्या 8 धावा. 8 धावा खर्च केल्यात आणि तरी मात्र 28 धावा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. पहिल्या ओव्हर मध्ये लगभग 20 धावा आल्या होत्या. फटका चांगला आहे. वेट अँड वॉच क्रिकेट. तिथून मात्र ऑफसाइड मध्ये चेंडूला फेकून दिलाय. चुकीचं क्षेत्ररक्षण. क्षेत्ररक्षक होता त्या ठिकाणी मात्र थर्डमॅनला त्याला बीट करून त्याच्या डोक्याच्या वरून क्षेत्र क्लिअर करत असताना थर्डमॅन मध्ये अजून एक येतो चौकार आणि या चौकाराच्या मदतीने वेगाने स्कोर कार्ड फ्लाय होईल ऑन दी स्कोर बोर्ड. 32 धावा. चांगला खेळ करणं गरजेचं आहे. कमबॅक करावं लागेल. त्याला फुल टच चेंडू रॅप केलाय. चेंडूला फेकून दिलं जात आहे. अजून एक स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये स्क्वेअर लेग क्षेत्र क्लिअर करत असताना येतोय मॅटिट ब्रँडो षटकार बॅटमन सोनूच्या नावावर. 38 धावा. 19.00 सरासरीने खेळ केला जातो या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. या ओव्हरचा विचार केला तरी ना जवळजवळ इथून मात्र 18 धावा खर्च केला. पहिल्या ओव्हर मध्ये 20 धावा आणि या ओव्हर मध्ये 18 धावा. पाण्याची मागणी केली जाते आणि पाणी लगेच घेऊन जाईल ठिकाणी लगेचच चांगली गोलंदाजी पाहायला मिळेल. विनोद भोपी येत आहेत गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतील.
चांगला खेळ या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. आपण विचार केला तर पहिल्याच वर्षी आपल्याला पाहायला मिळतो शंकरशेठ सावंत जांभिवली गाव यांच्या नावाने आज पुरस्कृत केला गेला हा संघ. जांभिवली गाव संघ आपल्याला पाहायला मिळतोय 38 धावा लाजबाब खेळ. दोन्ही खेळाडूच्या माध्यमातून सोडूचा विचार केला तर अद्यापपर्यंत त्याच्या बॅटमध्ये 3 चौकार 1 षटकार आपल्याला पाहायला मिळालाय. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता, इथून मात्र प्लेन मिस होत असताना बॅट्समन वैभव पवार आपल्याला पाहायला मिळतात. निर्धाव चेंडूची सांगता विनोद भोपी हा खूप मोठा खेळाडू आहे. भोपीपाडा ह्या संघाचा म्हटलं गेलं तर अभिषेक भोपीपाडा कमबॅक खेळणारा संघ ठाऊक आहे. हा चेंडू इथे आपल्याला पाहायला मिळतो चुकीचं क्षेत्ररक्षण याच सिटीचा वाईड चेंडू वरच्या मदतीत दापलका धावसंख्या पुढे ढकलत असताना त्यापर्यंत 40 गाठली जाते. खेळपट्टीचा विचार केल्यानंतर कधी धावा बनल्या जातात, कधी धावा डिपेंड केल्या जातात. म्हणजे विचार केला तर गोलंदाजीसाठी आणि फलंदाजीसाठी सुयोग आहे. कोणत्याच बाजूने खेळपट्टी सेफ नाहीये. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता, इथून पुनर्शा मात्र 360 अँगलने चेंडूला फेकून देण्याचा प्रयत्न होता आणि इथून मात्र निर्धाव चेंडूची सांधा प्लेन मिस आपल्याला पाहायला मिळतो. सोनू दिवेकर हा खेळाडू आपल्याला इथे मात्र डॉट चेंडू खेळताना अद्यापपर्यंत पाहायला मिळालाय. 40 धावा धावफलकावर लागल्या गेल्यात. तिसऱ्या ओव्हरला झाली या सुरुवात. पुनर्शा गॅपमध्ये चेंडू फक्त दिशा गेलेली त्या ठिकाणी राहुल आहे, परंतु त्याला बीट करून चेंडू जाईल. अजून एक लॉंग लेगला क्लिअर करत असताना बॅट्समन सोनूच्या बॅटमधनं येतो हा चौकार. चौवेचाळीस धावा धावफलकावर या चौकाराच्या मदतीने आपल्याला पाहायला मिळतात. कैलासवासी शंकरशेठ सावंत जांभिवली गाव पुरस्कृती टीम आपल्याला आज पाहायला मिळते आणि 44 बनल्या गेल्यात. पूर्वार्धाचा विचार केला तर लाजवाब ताबडतोड फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. टायमिंग शॉट एकदम प्रॉपर क्लासिकल फटकेबाजी आपल्याला पाहायला मिळते. हा चेंडू आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता, इथून मात्र स्क्वेअर लेग एक सिपचा क्षेत्ररक्षक होता. एक धाव मात्र पाहायला मिळेल आणि इथून मात्र एका धावेने धावफलक पुढे सरकत असताना धावफलक पुढे सरकेल. 45 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतात. चला भोपीपाडा संघ आपण खूप उशीर करता मित्रांनो. या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय आज मेगा फायनलचा दिवस आहे आणि मेगा फायनलच्या दिवसामध्ये हा फटका चांगला आहे. उंची जास्त लांबी कमी डाऊन द फिल्डर बॉल आपल्याला पाहायला मिळतो आणि इथून मात्र टीपला जातो असेल. फर्स्ट विकेट डाऊन. इथून मात्र आपल्याला पाहायला मिळेल बॅट्समन वैभव पवार मैदानाच्या बाहेर. आकाश सावंत टेनिस क्रिकेट विश्वातील टेनिस क्रिकेट पटलावरील एक खूप मोठं नाव बदलापूर नगरीतील एक खूप मोठं नाव म्हटले गेलं. अंबरनाथ नगरी म्हटली, बदलापूर नगरी म्हटली तर या खेळाडूचं सातत्याने नाव पुण्यात असतं आणि तोच खेळाडू इथून मात्र इंडियन ऍक्शन मध्ये ताबडतोड फलंदाज म्हणून ज्याची ओळख आहे आकाश सावंत. इथे मात्र मैदानाच्या आतमध्ये युनिट नंबर 3 टॉप ऑर्डरची ही फलंदाज आपल्याला पाहायला मिळते आणि चांगला खेळ अद्यापर्यंत टॉप ऑर्डरच्या फलंदाजांकडे आपल्याला पाहायला मिळाला. या ओव्हरचा विचार केला तर विनोद भूपी या गोलंदाजाने अद्यापर्यंत कमबॅकिंग स्पेल हाताळलाय. चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल. फटका चांगला आहे की आपण खेळण्याचा प्रयत्न होता. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे एक लक्ष्मण होते त्या ठिकाणी लॉंग बॉल मध्ये आणि एकच धाव. एका धावपेक्षा जास्त काय मिळणार नाहीये.
पडतोड फलंदाज आहे आकाश सावंतला सातत्याने जांभिवली गाव संघासाठी खेळताना आपल्याला पाहायला मिळतो. एक सिंगल आले आणि सिंगलच्या मदतीने धावफलकावर धावसंख्या 46 धावा. म्हणजे ज्या ओव्हरचा विचार केला तर एका चौकाराच्या मदतीने 8 धावा आपल्याला पाहायला मिळाल्या. 2 ओव्हरचा विचार केला तर 38 धावा पाहायला मिळाल्या होत्या. म्हणजे 19 पूर्णांकाच्या छोट्या सरांनी आपल्याला या ठिकाणी मात्र खेळ करताना पाहायला मिळालं होता जांभिवली गाव संघाच्या माध्यमातून. परंतु या ओव्हरमध्ये कुठेतरी कमबॅकिंग स्पेल हाताळलं गेलं. इकॉनॉमिकल गोलंदाजी पाहायला मिळाली. त्या ठिकाणी बघितलं गेलं तर चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. विनोद भोपी या गोलंदाजच्या माध्यमातून गोलंदाजी मार्कर गोलंदाज प्रणव स्लॉगरचं षटक आहे. या ओव्हरमध्ये कमी धावा खर्च केला तर 55च्या आतमध्ये रोखू शकतो. फटका चांगला आहे. रोल फुटाचा होता. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे त्याला बीट करून चेंडू जाईल. पहिल्या चेंडूवर येतोय या प्रणवच्या ओव्हरमध्ये आकाश सावंतच्या पॅट मधनं आपल्याला पाहायला मिळाला चौकार. अर्धशतक कंप्लीट होत असताना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते 50 धावा धावफलकावर सांघिक अर्धशतक आपल्याला पाहायला मिळतं. जवळजवळ 44 ची पार्टनरशिप आपल्याला पाहायला मिळाली. हा चेंडू आउटसाइड द ऑफ स्टॉप आपल्याला पाहायला मिळतोय. पुनर्शापचं सांगत असताना वाईड आहे आणि इथून आपल्याला पाहायला मिळेल तब्बल विचार केला तर वाटच्या स्वरूपात धावफलक पुढे सर्कल असताना 51 धावा धावफलकावर अधिक स्कोर बोर्ड आपल्याला पाहायला मिळतात. आपल्याला पाहायला मिळतोय ऑन स्ट्राईक. फटका चांगला आहे. आपल्या बॅटने घेण्याचा प्रयत्न होता. एक धाव कंप्लीट केली जाते. फर्स्ट अटेम्प्टला चेंडू उचलून फेक करेपर्यंत एक धाव येते आणि एका धावेने धावफलकावर धावसंख्या 52 धावा. बॅटिंग केले जाते इथे आपल्याला पाहायला मिळतो. हा चेंडू इथून आपल्याला पाहायला मिळेल तब्बल विचार केला तर याकलीचा चेंडू होता आणि इथून विकेट सॅक्रिफाईस करावी लागली. सोनू दिवेकर या खेळाडूला आपल्याला पाहायला मिळते. आकाश जाधव मैदानात जात असताना आपल्याला पाहायला मिळेल. ऑन स्ट्राईक आकाश सावंत आणि ऑन स्ट्राईक आकाश जाधव आपल्याला पाहायला मिळतील. बावन्न धावा धावफलकावर लागल्या गेल्यात. हा चेंडू लोअर फुटाचा होता. डीप होतो गेला. पहिल्या ओव्हरमध्ये 20, दुसऱ्या ओव्हरमध्ये 18, तिसऱ्या ओव्हरमध्ये 8 आणि या ओव्हरची सुरुवात सुद्धा चांगली केली गेली. अद्यापर्यंत 4 चेंडू फेकले गेलेत आणि एक त्यापैकी वाईड आपल्याला पाहायला मिळालाय. विचार केला तर आतापर्यंत 6 धावा खर्च केल्या जात आहेत. फुलटाच होता. टायमिंग चुकीचं आपल्याला पाहायला मिळतो. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. एक धाव कंप्लीट केली जाते. दुसरी धाव इथून आपल्याला पाहायला मिळते कंप्लीट होत असताना 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये या 2 धावा. भल्या दिवसा ढवळ्या धावांची चोरी केली जाते जांभिवली गाव संघाच्या माध्यमातून आणि 2 धावेच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे ढकलत असताना धावफलकावर धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 54. अधिक स्कोरबोर्ड टीम जांभिवली गाव आपल्याला पाहायला मिळतात. काही शिक्षण अजूनही शिल्लक या पूर्वार्धाचा विचार केला तर चांगला खेळ. पहिल्या 2 ओव्हरमध्ये 38, त्यानंतर जवळजवळ धावगती थांबवली गेल्या. फक्त 16 धावा अद्यापर्यंत आल्या गेल्यात. शेवटचे काही चेंडू अजूनही शिल्लक आहेत. प्रणव गोलंदाज. फटका फसला. पुनर्शा लो बॅट्समॅनमध्ये चेंडू पडला जाईल. एक धाव कंप्लीट केली जाते. दुसरी धाव सुद्धा आरामात कंप्लीट केली. तिसरीचा कॉल आहे आकाश कडनं आणि बघता बघता तिसरी धाव सुद्धा आरामात कंप्लीट केली जाते.
3 धावेच्या मदतीने दापलकावर धावसंख्या आपल्याला पाहायला मिळतात. इथून मात्र 57 धावा येणारे 24 चेंडू आणि लागणारी धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. तब्बल विचार केला अंबेशी भोपीपाडा या संघाला 58 धावा. पहिल्या 12 चेंडू मध्ये 38 धावा. तिथून मात्र बॅकिंग स्पेल तळत असताना नंतरच्या 12 चेंडू मध्ये फक्त 19 धावा. चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल. प्रणव आणि विनोद या गोलंदाजांनी कमबॅक तर केला. इथून मात्र चांगला खेळ करावा लागेल. मला मोठं आव्हान आहे आणि त्या आव्हानाला पार करणं खूप गरजेचं आहे. त्याकरिता मोठे फटके आणि चौकार षटकारांची अत्तेजबाजी करणं गरजेचं आहे. जवळजवळ विचार केला तर 58 बनवायचे आहेत, म्हणजेच 14.50च्या सरासरीने खेळ करणं गरजेचं आहे. 57 पडल्यात, 58 बनवायचे आहेत टीम अबेशी भोपीपाडा या संघाला. त्याला जांभेली पाडा संघ मैदानात उतरायचा आहे. त्याला मैदानात जायचंय. फलंदाज अबेशी भोपीपाडा संघ 57 बनल्याला 58 बनवायचे आहेत. छत्रछल सजलं जातं.
टीमचा षटक असेल, टीमच्या षटकाचा विचार केला तर 30 यार्डच्या बाहेर फक्त आपल्याला 2 षटक पाहायला मिळतील. चला बेशू भोपीपाडा संघ प्लीज कोऑपरेट मित्रांनो. सलामीची जोडी मैदानात जात असताना स्ट्राईक प्रणव नॉन स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळतात. तब्बल विचार केला तर विनोद आणि नक्कीच विचार केला जाईल. या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे टीमचं षटक आहे आणि 2 बॉलची पॅरलाइज केली जाते आणि त्या 2 बॉल कोणत्या ओव्हरचे कमी केले जातील आपल्याला थोड्याच वेळात कमी दिसलं जाईल. या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात सेकंड ओव्हर लास्ट ओव्हर. येस लास्ट ओव्हरचे 2 चेंडू आपल्याला कमी फेकले जातील म्हणजेच आपल्याला 24 चेंडू नाहीये तर 22 चेंडू मागे बळवायच्यात. या ठिकाणी 58 धावा. गोलंदाजी मार्कर गोलंदाज सोडू पहिला चेंडू फेस करण्यासाठी प्रणव आपल्याला पाहायला मिळतोय ऑन स्ट्राईक. लक्ष देऊया दोघांना शुभेच्छा. विश ऑल द बेस्ट. शोध गुड गेम शोध क्वालिटी क्रिकेट. पहिला चेंडू ऑफ स्टिकच्या बाहेर परंतु येथे पंच सांगत असताना ही लाईन चांगली आहे आउटसाइड द ऑफ स्टंप. निर्धाव चेंडूची सांगता सातत्याने विचार केला तर सोनूला आपण गोलंदाजी करताना पाहतोय. निर्धाव चेंडू फेकला जातो. या ओव्हरमध्ये 15 ते 16 धावा येणं खूप गरजेचं आहे कारण भलमोठं आव्हान आहे. फटका चांगला आहे त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे आपण पाहतोय आणि इथून आपल्याला पाहायला मिळेल अकुल टप्प्याचा चेंडू होता त्याला मात्र इनफिल्डच्या वरनं फेकून दिला जाते. ऑफसाईडचा फटका येतोय पहिला प्रणवच्या बॅटमधनं चौकार. लगेच 58 चेस आपल्याला पाहायला मिळते आणि मोठे फटके येणं खूप गरजेचं आहे. जी गावदेव भोपीपाडा या संघालाही धाव संख्या लागत असताना आपल्याला पाहायला मिळते. 58 चेस करत असताना पहिल्या चेंडू डॉट दुसऱ्या चेंडूवर चौकार. फटका पोचला आहे त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे टिपला जाईल जाईल फलंदाज. इथून आपल्याला पाहायला मिळतं डिसिजन अद्याप विकेट आपल्याला पाहायला मिळतो आणि बॅट्समन प्रणव बॅक टू द गाव. राहुल होते मैदानात लेफ्ट साइड बॅट्समन आहे आपल्याला पाहायला मिळेल. या ठिकाणी युनिट नंबर 3 चा खेळ आपल्याला पाहायला मिळतोय. दरम्यान पाहुण्यांचं आगमन होते. आदरणीय श्रीमान चंद्रकांतजी बसकर आणि त्यांच्या सभापती आदरणीय श्रीमान विनोद उभी या दोन्ही आमच्या मान्यवरांचं गोडसं कौतुक. फटका चांगला आहे. ओपी चेंडू होता त्याला लॉप केलंय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक आहे
टीपला जाईल विकास होतो त्या ठिकाणी त्याच्या माध्यमातून अजिबात चुका नाहीये. फलंदाज बाद बॅट्समॅन राहुल बॅक टू द आउट. लक्ष्मण येते मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. दुसरा धक्का लागला गेला टीम आपल्याला पाहायला मिळते शेगावते भूपीपाडा या संघाला. बॅट्समॅन राहुलच्या स्वरूपात पहिला धक्का लागला होता त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. बॅट्समॅन प्रणवच्या स्वरूपात अजूनही विनोद ओपीचा विचार केला तर मैदानाच्या आतमध्ये आहेत एक मोठे फलंदाज आहेत त्यांच्या माध्यमातून सातत्याने मोठे फटकेबाजी आपल्याला पाहायला मिळत्या. फलंदाजी चांगली होत्या. फिल्डला सजेशी गोलंदाजी इथे फटका आपल्याला पाहायला मिळतोय. विचार केला तर एक सिंगल आपल्याला पाहायला मिळेल. सिंगलच्या मदतीने स्कोर कार्ड थोडासा पुढे ढकलला जाईल. 5 धावा दापल लागल्या जात आहेत. 58 धावा भडवायच्या आहेत. थोडस बॅकफुटला आहे जे गावदे भोपेपाडा हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. फटका चांगला आहे सरळ रेषेत गॅपमध्ये चेंडू जवळपास क्षेत्ररक्षक कोणीच नाहीये. स्क्रीनला धडकला जातोय चेंडू. स्टेट ड्राईव्हचा फटका बॅट्समन विरोधच्या बॅटमधनं संघर्षाचा शंकनात करणारा पहिला चौकार विरोधच्या बॅटमधनं आणि या चौकाराच्या मदतीने आपलकावर धाव संख्या 9 धावा. बिगलो संघ आपण लवकरात लवकर खेळण्याचा प्रयत्न केला. गोलंदाजी मात्र गोलंदाज आपल्याला पाहायला मिळते आकाश सावंत ऑन द रनवे. या ठिकाणी आपण महाराष्ट्राची परंपरा सातत्याने महाराष्ट्र मातीने आपल्याला शिकवलं गेले अतिथी देवगण भव या परंपरेने आलेल्या पाहुण्यांचं पूजन करणं एक महाराष्ट्राच्या माध्यमातून सातत्याने आपल्याला ती परंपरा पूजली जाते आणि इथून आपल्याला पाहायला मिळते आदरणीय श्रीमान श्री चंद्रकांतजी बसकर आणि आदरणीय श्रीमान विनयजी भोपी यांचा सत्कार सोहळा आपण थोड्याच वेळात करून घेऊया. सत्कार सोहळा करून घ्यायचा आहे. गोलंदाज हा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. डबल विचार केला तर निर्धाव चेंडूची सांगता आमचे लाडके आदरणीय श्रीमान या मुख्य आयोजक आपल्याला पाहायला मिळतात श्री हनुमंत गोपाळजी भोपी आणि श्री अतुल काशीनाथ भोपी यांच्या शुभ हस्ते आपण करूया. इथून मात्र सत्कार सोहळा पार पाडला जातो. दोन मान्यवरांचा चांगला खेळ करणं गरजेचं आहे. याची गाव देव भोपेपाडा संघाला कोणत्या प्रकारचा चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता प्लेन 20 होत असताना विकासच्या हातामध्ये चेंडू विसावला गेला. लगातारचा दुसरा चेंडू दुर्दा आपल्याला पाहायला मिळालाय. कुठेतरी कालबद्र देत असताना आपल्याला पाहायला मिळतो. नो स्ट्राईक इनवर विनोद भोपी हा फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. बॅटमधनं एक चौकार आपल्याला पाहायला मिळालाय परंतु स्ट्राईक घेऊन खेळणं खूप गरजेचं आहे आपल्या संघासाठी. आहे चेंडू इथे आपण पाहतोय इथून मात्र बॅटच्या आउट साईड आणि फलंदाज बाद बॅट्समन लक्ष्मण बॅक टू द गाव.
चांगली गोलंदाजी आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळते. वैयक्तिक कोट्यातील दुसरं, सांघिक कोट्यातील वैयक्तिक कोट्यातील पहिलं, सांघिक कोट्यातील दुसरं षटक घेऊन आला या ठिकाणी आकाश सावंतला आपण पाहतोय. अद्यापर्यंत 4 चेंडू फेकलेत, एकही धाव मात्र खर्च केली जात नाही आणि तब्बल विचार केला तर एक महत्वाची विकेट सुद्धा अशा माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाल्या. चांगला खेळ आकाश सावंतच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. फील्ड मात्र आल्या आल्या आपल्या बॅटचा स्पेस ओपन करायला असताना संदीप हा फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. अशाच फटक्यांची गरज आहे आणि या इनिंगचा पहिला षटकार बॅट्समन संदीपच्या नावावर आपल्याला पाहायला मिळेल. संदीप सांगत असताना आकाशला एक तीर तर एक वेरी. डॉट आला त्यानंतर षटकाराला हा डॉट येईल का हा प्रश्न अद्यापर्यंत पडला गेला. चेंडू इथे पण आमच्याकडे वळले गेले तर नक्कीच वाईट चेंडू घोषित केला. 100 स्वरूपात स्कोर कार्ड पुढे ढकललं जाईल. आपण का बरं धाव संख्या 16 धावा. चांगली गोलंदाजी अद्यापर्यंत बाळापे लागेल. दुसऱ्या ओव्हर मध्ये पहिले 4 चेंडू सटीक लाईन लेंथवर निर्धाव चेंडू आले होते. त्यानंतर षटकार आपल्याला पाहायला मिळाला. हा फटका चांगला आहे. गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे त्याचा विचार केला तर एक्स्ट्रा पॉइंटला इथे मात्र या दोन धावेच्या मदतीने आपल्याला काबर धावसंख्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. 18 आणि स्कोरबोर्ड टीम आपल्याला पाहायला मिळते. शिगावदेव बोपीपाडा या संघाची धावसंख्या लागत असताना नेक्स्ट मॅच वेवेलीपाडा विपक्ष नवीन निवडवली दोन्ही संघाचे क्षमा असावी. विनर्स वर्सेस विनर सामना खेळवायचा आहे त्यामुळे थोडं दिलगिरी व्यक्त करतो आणि येणारे 12 चेंडू दाखल कवर धावसंख्या 18 धावा लागल्या गेल्यात. येणारे 12 चेंडू आणि 40 धावसंख्येची गरज आहे. 10 चेंडू आणि 40 धावसंख्येची गरज आहे. या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल नक्कीच 2 ओव्हर या ठिकाणी शिल्लक आहेत परंतु शेवटच्या ओव्हर मध्ये फक्त 4 चेंडू फेकले जातील याची नोंद असू द्या. रेग्युलर म्हटलं गेलं तर 12 चेंडू 40 ची गरज आहे परंतु पॅनल्टी या ठिकाणी घेतली गेली आणि येणारे 10 चेंडू आणि 40 धावा. दुर्गेश हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. फटका या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. फर्स्टला होता आउटसाइड एज लागली होती परंतु इथून मात्र फर्स्ट क्षेत्ररक्षक होते अडवला जातोय चेंडू आणि इथून आपल्याला पाहायला मिळते निर्धाव चेंडूची सांगता. एक छोटा पॅकेज बडा धमाका नेहमीच म्हटलं जातं या दुर्गेशला. वयोमानाने सुद्धा कमी उंचीने सुद्धा कमी परंतु तेच तरार गोलंदाजी सातत्याने जांभिवली गाव संघासाठी खेळ करत असताना दुर्गेशला आपण पाहतोय. हा चेंडू ऑप्टिक्सच्या खूपच बाहेर वाईट चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. इथून मात्र वाईटच्या स्वरूपात स्कोर कार्ड पुढे ढकललं जाईल. आपण का बरं धावसंख्या आपल्याला पाहायला मिळतात 19 धावा. आडव्या बॅटने केल्याचा प्रयत्न क्रॉस बॅटर फटका त्या फटक्यासाठी क्षेत्ररक्षक आहे सोडू आपण पाहतोय. एकदा कंप्लीट केली जाते आणि थोड मात्र फलंदाज बॅट्समन विनोद बोपी बॅक टू डग आउट. या मॅचची गोल्डन विकेट महत्वाचं विकेट ट्रम्प कार्ड मैदानाच्या बाहेर. विनोद बोपी बॅक टू डग आउट. सांघिक यश लागत असताना टीम जांभिवली गाव संघाला पहिल्याच वेळी शंकर शेठ सावंत जांभिवली गाव या संघाला मिळणारे हे सांघिक यश आणि विनोद बोपी मैदानाच्या बाहेर. फटका चांगला आहे. खुलटपाचा चेंडू होता लोअर फुलटॉस आपल्याला पाहायला मिळाला. त्या ठिकाणी वैभव पवार आहेत.
एक धाव कंप्लीट आणि दुसरी धाव सुद्धा आरामातरित्या कंप्लीट. या 2 धावेच्या मदतीने डबल कव्हर धावसंख्या इथून आपल्याला पाहायला मिळेल. डबल विचार केला तर 22 धावात आपण कव्हर लागल्या जातात. आहे फटका चांगला गॅपमध्ये केल्याचा प्रयत्न त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे वैभव आपल्याला पाहायला मिळतील पुनर्शा आणि इथून आपल्याला पाहायला मिळतात. तब्बल विचार केला तर इस पानबी वाला गेला. इथून आपल्याला चेक केलं जाईल. गीत तर दिलं होतं दुर्गेशने. इथेच आपल्याला पाहायला मिळेल इट इज फलंदाज या ठिकाणी सेफ आहे. नॉट आउटचं डिसिजन नोंदलं गेलं आणि इथून आपल्याला पाहायला मिळेल. तब्बल विचार केला तर फलंदाज सेफ आहे. संदीप आपल्याला पाहायला मिळेल. जयेश फलंदाज आपण पाहतोय आडव्या बॅटने घेण्याचा प्रयत्न पुनर्शा एक धाव कंप्लीट केले जाईल आणि एकच धाव. पंचवीस धावात आपण कव्हर. चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय पॅडवर अदळला गेला आहे परंतु विकेटला मिस करत असताना ओव्हर होईल समाप्त. 3 ओव्हर समाप्त होतात. आपण कव्हर धावसंख्या आपण पाहतोय या ठिकाणी 25 धावा. चेंडू असतील 4 आणि लागणारी धावसंख्या 33 धावा. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल विनर वर्सेस विनर असा सामना असेल. याची नोंद असू द्या. तर दापोली संघ आपण कुठेही जायचं नाहीये. चला सामन्याला सुरुवात करायची आहे. 4 चेंडू 33 धावा. चला जांभवली गावसंघ आपण खूप उशीर करता मित्रांनो. आज मेगा पाण्याचा दिवस आहे. नेक्स्ट मॅच इथून मात्र खेळवायची आहे आपल्याला. एका इंडला आपल्याला पाहायला भेटतील नक्कीच दापोली संघ आणि त्याच्या अगेन्स्ट कोणता संघ खेळ करेल. इथून लगभग विचार केला तर 70% सामना जिंकला जातो. जांभवली गावसंघाकडनं फटका फसला. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत परंतु जेल सोडली जाते. फर्स्ट क्षेत्ररक्षक आला होता आणि इथून आपल्याला पाहायला मिळतं एक सिंगल डबल काही होणार नाहीये. इथून मात्र जरी षटकार जरी आले तरी आपल्याला पाहायला मिळेल जांभवली संघ विन होत असताना. हा चेंडू इथे मात्र चांगला आहे. आपल्याला पाहायला मिळेल निर्धाव चेंडूची सांगता आकाश जाधव गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतील. शेवटचे 2 चेंडू शिल्लक. फटका चांगला आहे. कॅपमध्ये केल्याचा प्रयत्न इथे मात्र टीपला जाईल झेल. बॅट्समॅन संदीप बॅक टू द गाव. उलटा चेंडू वाप केला. ऑन साइड मध्ये फटका चांगला आहे. त्या ठिकाणी पंच सांगत असताना 9+1 म्हणजेच या 2 धावांच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे ढकललं जाईल. स्कोर कार्ड वरती धावा 28 धावा भरल्या गेल्यात. अजूनही दिल्ली इथून मात्र खूप लांब आहे.
हे गावदेव भोपीपाळा संघासाठी गॅपमध्ये चेंडू आणि इथून मात्र चौकार आलाय आणि चौकाराच्या मदतीने सामना फिनिश केला जातोय. इथून मात्र सामना संपला जाईल आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच पुरस्कार दिला जाईल. नो डाऊट अबाउट या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच सोनू दिवेकर. या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच आपण घेण्याकरिता लगेचच यायचं आहे आणि लगेच त्या ठिकाणी टॉस सुद्धा केला जाईल. याची नोंद असू द्या. एका एंडला दापोली संघ आणि एका एंडला आपल्याला पाहायला मिळत. आपण विचार केला तर पहिला शंकर सावंत जांभिवली गाव हा संघ आपल्याला पाहायला मिळेल. चला सोडू लगेचच येतं मॅन ऑफ द मॅच पुरस्कार वेळ करिता